हॅलो फ्रेंड्स. ते म्हणतात ना, सणासुदीला जर कोणी आजारी पडलं घरातलं तर बाकीच्यांचं मन नाही लागत. तसंच सेम आज माझं झालं होतं. माझ्या माहेरी मागील गणपती बसतात आणि आज आम्ही गणपती बाप्पाला आणायला जाणार होतो. पण कालपासून विहाची तब्येत खराब होती, त्यामुळे सगळ्यात पहिलं मला आज तिला डॉक्टरकडे घेऊन जायला लागणार आहे आणि तिथून मग आम्ही गणपती बाप्पाला आणायला जाणार. गणेशोत्सव असला ना तर विहाला खूप जास्त आवडतं, कारण तेव्हा घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. सो आम्ही पटापट तयारी केली आणि निघालो. सगळ्यात पहिलं आम्ही डॉक्टरकडे जायला. डॉक्टर बोलले काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, हा व्हायरल ताप आहे आणि विहा 2 दिवसात एकदम ठणठणीत होणार. विहा दरवर्षी असते गणपती बाप्पाला घ्यायला, पण व्योमचं हे फर्स्ट टाईम होतं गणपती बाप्पाला घरी आणायला. आणि ही मूर्ती बघा किती क्यूट आहे. आमची नाही आहे, दुसऱ्यांची होती, पण खूप क्यूट मूर्ती होती. आणि ही आहे आमची मूर्ती, नारळावर बसलेले गणपती बाप्पा. आणि आमच्या बाप्पाची मूर्ती तेवढीच क्यूट आहे. आता बाप्पाच नारळावर बसून आले म्हणून त्यांच्यासाठी आम्ही खास नारळाचं डेकोरेशन केलेलं आहे. सो तुम्हाला आता आमच्या बाप्पाचं मुखदर्शन पुढच्या ब्लॉगमध्ये मिळेल, त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.